आज सकाळी पहाटे 3 वाजता आमचे मित्र रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक डॉक्टर हरीश आहिरे यांच्या दुःखद निधनाची बातमी मला कळाली. डॉक्टर आहिरेंचे चिरंजीव विक्रम याने मला फोन करून डॉक्टर आहिरे गेल्याची बातमी सांगितली. त्यामुळे मला मोठा धक्का बसला. डॉक्टर आजारी होते माहीत होतं, पण आजारपणात जातील अशी कल्पना नव्हती. डॉक्टर आहिरेंची माझी गेल्या 50-60 वर्षाची ओळख आहे. 1972-73ला मुंबईमध्ये आलो नोकरीनिमित्तानं, आणि त्यामध्ये मला सुरुवातीला जे काही सहकारी मित्र भेटले त्या डॉक्टर आहिरे प्रामुख्याने त्याचं नाव घेत आहे. आणि त्यापासून सातत्यानं आम्ही चळवळीचं काम केलं. चळवळीचे शिलेदार बनवून चळवळीचं नेतृत्व केलं. आज त्यांच्या जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर डॉक्टर आहिरे यांच्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. खरं म्हणजे डॉक्टर आहिरे यांच्यापासून अनेक गोष्टी आमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. डॉक्टरांना 3 मुलं आहेत, 2 मुले आणि 1 मुलगा. एक मुलगा त्यांनी इंजिनियर केला, एक मुलगी त्यांनी डॉक्टर केली, आणि एक मुलगी त्यांनी वकील केला. आता ते न्यायाधीश म्हणून काम करते. म्हणजे एकाच कुटुंबात वकील, डॉक्टर, इंजिनियर तिन्ही विषयाचे मुलं त्यांनी केले, नावारूपाला आणले. आज ते आपल्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या स्वरूपाचं काम करत आहे. ही फार अभिमानाची बाब आहे. डॉक्टर फार हुन्नरी माणूस होते. असं एकही व्यवसाय नाही, असं एकही छंद नाही डॉक्टरांनी केलं. डॉक्टर शेतकरी होते, डॉक्टर उद्योगपती होते, डॉक्टर वैद्यकीय व्यावसायिक होते, डॉक्टर लेखक होते, डॉक्टर कवी होते, डॉक्टर वर्तमानपत्रातले स्तंभ लेखक होते, डॉक्टरांनी अनेक पुस्तकं लिहिली, डॉक्टरांनी अनेक कविता छापल्या. अशा प्रकारे हर हुन्नरी असलेले डॉक्टर चळवळीला फार मोठा आधार होता. माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेळा जेव्हा जेव्हा असे काही बाका प्रसंग निर्माण झाले त्यावेळी डॉक्टरांनी त्या वेळेत जे मार्गदर्शन केलं ते मला खूप मोलाचं ठरलं. 1972 सालामध्ये माटुंगा लेबर कॅम्प येथे दलित बौद्ध समाज आणि वाल्मिकी समाजमध्ये फार घनघोर असं दंगल झाली. आणि त्या दंगलीला खतपाणी घालणारे, ती दंगलीला चेतवणारे आमचे कम्युनिस्ट पक्षाचे मित्र होते. माननीय नामदेव ढसाळांचे साडू भाऊ अनिल बर्वे. अनिल बर्वेंचं रणांगण नावाचं मासिक होतं. करंजा शेठचं ब्लेड नावाचं साप्ताहिक होतं. या रणांगण आणि ब्लेड या कम्युनिस्ट धार्जिण्या वर्तमानपत्राने माटुंगा लेबर कॅम्पच्या दलित बौद्ध आणि वाल्मिकी समाजाच्या दंगलीमध्ये आग उठण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये वाल्मिकी समाजाचा एक अत्यंत तरुण तडफदार असा तरुण मारला गेला. आणि त्याच्या मारल्यानंतर मृत्यू पावल्यानंतर माटुंग्यामध्ये एक मोठा उद्रेक निर्माण झाला, मोठा संताप निर्माण झाला. त्यातले मारेकरी म्हणून अनेकांना अटक झाली, त्यांना सक्तवजेची शिक्षा झाली. त्यातले सक्तवजेची शिक्षा बघून काही लोक आले, त्यातले बरेचसे मृत्यू पावले. माझी नेमकी ओळख डॉक्टरांची त्या माटुंग्याच्या वाल्मिकी आणि बौद्ध समाजाच्या दंगलीपासून झाली. आणि तेव्हापासून माझे अनेक मित्र त्यांच्यासोबत होते. उल्लेखनीय असं की माटुंग्यामध्ये राहणारे रमाकांत गवळी चर्मकार समाजाचे होते. त्याच माटुंग्यामध्ये राहणारा अरुण निकम ते पॅन्थर चळवळीत काम करत होते. आणि डॉक्टर आहिरे देखील रिपब्लिकन क्रांती दलाचं काम करत होते. आणि त्यावेळेस अन्याय अत्याचाराचा जो रामडोंग उसळला त्यावेळेस मात्र डॉक्टरांनी आपला पेशा, आपला व्यवसाय, आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून संपूर्णपणे आपल्या स्वतःला चळवळीला वाहून घेतलं होतं. आज अशी चळवळीला वाहून घेणारी लोक फार कमी आहेत. डॉक्टरांना त्यांच्या दुःखद निधनामुळे त्याला श्रद्धांजली अर्पित करतो. त्याच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त हो अशा प्रकारची भगवान बुद्धांनी प्रार्थना करतो. आणि डॉक्टरांच्या विषयावर आणि सविस्तर अशी माहिती, सविस्तर असा त्यांचा परिचय त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात म्हणा या त्यांना आपण जी सार्वजनिक
शोकसभा आयोजित करणार आहोत. त्या सभेमध्ये मला डॉक्टरांचा संपूर्ण परिचय मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.